कॅन्सर टाळण्यासाठी फक्त सिगारेट, दारू टाळणं पुरेसं नाही, तर शरीरात हळूहळू होणारे सूक्ष्म बदल कॅन्सरची बीजे पेरतात. जसं की स्वयंपाकघरामधील धूर. जेव्हा आपण वारंवार तेलात तळण करतो किंवा तेच तेल पुन्हा पुन्हा गरम करतो, तेव्हा त्यातून फ्री रॅडिकल्स आणि विषारी रसायने तयार होतात. ही रसायने श्वसनातून फुफ्फुसामध्ये जातात. यामुळे आपल्या शरीरामध्ये काय घडतं, तर फुफ्फुसांच्या पेशींमध्ये सूज वाढते, DNA मध्ये बदल होतात आणि कॅन्सरचा धोका वाढतो. यासाठी काय करावं, तर काळपट धूर निघेपर्यंत तेल गरम करू नका. एकदा वापरलेलं तेल पुन्हा वापरू नका. स्वयंपाक करताना खिडकी, दारे उघडी ठेवा. प्लॅस्टिकचा वापर टाळा. गरम अन्न प्लॅस्टिकमध्ये जर ठेवलं तर त्यातील BPA आणि इतर रसायने अन्नात मिसळतात आणि ही रसायने शरीरातील हार्मोन्स बिघडवतात. त्यामुळे महिलांना जास्त धोका होतो, जसं की स्तनाचा आणि गर्भाशयाचा कॅन्सर होतो. लहान मुलांमध्ये हार्मोनलचा बिघाड होतो. यासाठी काय करावं, तर काचेचे किंवा स्टीलचे डबे वापरा. प्लॅस्टिकची बाटली उन्हात ठेवून ती पुन्हा वापरू नका. मायक्रोवेव्हमध्ये प्लॅस्टिक वापरणं टाळा. उशिरापर्यंत जागरण टाळा. यामुळे हार्मोन्सवर परिणाम होतात. आपण रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत मोबाईल वापरतो. यामुळे मेलाटोनिन हार्मोन्स कमी होतं. मेलाटोनिन हार्मोन्स काय करतं, तर पेशींना आपल्या विश्रांती देतं, खराब पेशींची वाढ थांबवतं आणि जर आपण सतत जागरण करत असेल तर शरीरातील दुरुस्ती प्रक्रिया कमी होते. स्तन आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढतो. यासाठी काय करावं, तर रात्री 10:30 पर्यंत तुम्ही झोपण्याची सवय लावा. झोपण्याच्या 1 तास आधी मोबाईल बंद करा. तोंडाची स्वच्छता ठेवा आणि जंतुसंसर्ग होणार नाही याची काळजी घ्या. तोंडात सतत सूज राहिली तर पेशींमध्ये बदल नक्कीच होऊ लागतात. तंबाखू, गुटखा, पान मसाला हे तर थेट कॅन्सरची कारणं आहेत. यासाठी काय करावं, तर हिरड्यातून रक्त येते का, तोंडात न भरून येणारी जखम आहे का, तोंडामध्ये पांढरे लाल चट्टे दिसतायत का, याकडे लक्ष द्या आणि योग्य ते उपाय नक्कीच करा. त्याचप्रमाणे प्रोसेस्ड अन्न खाऊ नका. यामुळे पोट आणि आतड्यांसाठी धोका निर्माण होतो. सॉसेस आणि पॉकेटमधील मांस यामध्ये नायट्रस असतात. ही रसायने पोटात जाऊन कॅन्सरकारक संयुगे तयार करते. आतड्यांवर परिणाम होतो. आतड्यांमध्ये सूज वाढते आणि चांगल्या जंतूंचा नाश होतो. त्यामुळे मोठ्या आतड्याला कॅन्सरचा धोका वाढू शकतो. यासाठी आपण काय खावं, तर हंगामी फळं खा, हिरव्या पालेभाज्या खा, ताजं घरचं अन्न खाण्यावर जास्तीत जास्त भर द्या आणि आपलं वजन नियंत्रणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही जास्त लठ्ठ असाल किंवा जाड असाल तर हार्मोन्समध्ये असमतोल होतो आणि शरीरात जास्त चरबी साठली की ती फक्त वजन वाढवत नाही, तर इस्ट्रोजेन आणि इन्सुलिनसारखे हार्मोन्स बिघडवते. यामुळे काय होतं, तर स्तनाचा कॅन्सर वाढतो, गर्भाशयाचा कॅन्सर होतो, आतड्याचा कॅन्सरही होऊ शकतो. यासाठी आपण काही गोष्टी करणंही खूप गरजेचं आहे आणि त्याकडे लक्षही देणं खूप महत्त्वाचं आहे. दुर्लक्ष केलं तर नक्कीच आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. यासाठी तुम्ही दररोज 30 ते 45 मिनिटे व्यायाम हा केलाच पाहिजे. गोड पदार्थ कमी खा. कमरेचं माप नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. ताण अजिबात घेऊ नका. तुम्ही जर ताण घेत असाल तर तुमच्या शरीरामध्ये सूज निर्माण होते. जर सतत चिंता केली तर कार्टिसोल नावाचं हार्मोन्स वाढतं आणि आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि याचा आपल्या शरीरावर परिणाम म्हणजे खराब पेशी आपल्या शरीरामध्ये वाढतात आणि कॅन्सरच्या पेशीही वाढतात. यासाठी काय करावं, तर तुम्ही प्राणायाम करा, ध्यान करा. तुमच्या मनातील भावना मन मोकळेपणाने इतरांसोबत शेअर करा. त्याचप्रमाणे व्हायरसपासून आपलं संरक्षण करा. काही व्हायरस हे थेट कॅन्सरला कारणीभूत असतात आणि यामुळे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होऊ शकतो, यकृताचा कॅन्सरही होऊ शकतो. यासाठी काय करावं, तर योग्य वयामध्ये HPV लस टोचून घ्या. हेपॅटायटिस Bचं लसीकरण करून घ्या. सुरक्षित लैंगिक संबंध ठेवा. रसायनांचा संपर्क जर असेल तर कीटकनाशके, रंग, हेअर डाय, धूर यापासून दूर राहा. विशेषतः कुणी काळजी घ्यावी, तर शेती करणारे लोक, फॅक्टरीत काम करणारे लोक यांनी मात्र विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पार्लरमध्ये केमिकल वापरणारे यांनीही काळजी घ्या. कॅन्सर हा अचानक होत नाही, तो 5-10 वर्ष हळूहळू वाढतो. म्हणून महिलांनी स्तनाची तपासणी करून घ्या, पुरुषांनी प्रोस्टेट तपासणी करून घ्या, तोंडाची तपासणी करून घ्या. लक्षात ठेवा, कॅन्सर हा नशिबाचा खेळ नाही, तर तो आपल्या सवयींचा परिणाम असतो.
तेव्हा जर तुम्ही चांगल्या सवयी लावल्या तर नक्कीच कॅन्सरसारख्या आजारापासून स्वतःचं संरक्षण नक्कीच करू शकता. यासाठी वाईट सवयी सोडणं खूप गरजेचं आहे आणि चांगल्या सवयी आपल्या अंगी रुजवणं खूप महत्त्वाचं आहे. तरच आपण आनंदी जीवन जगू शकू.